किसान संघाचा विजय असो, भारतीय किसान संघाचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो. सर्वांना समान कर्जमाफी झालीच पाहिजे, सगळ्यांना सर्व शेतकऱ्यांना समान कर्जमाफी झालीच पाहिजे, प्रामाणिक शेतकऱ्याला 2 लाख रुपये मिळालेच पाहिजे, प्रामाणिक कर्जदार शेतकऱ्याला 2 लाख रुपये मिळालेच पाहिजे, प्रामाणिक शेतकऱ्याला 2 लाख रुपये मिळालेच पाहिजे. अरे कोण म्हणतंय देत विधिमंडळात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे. तुम्ही ही कर्जमाफी फसवी असा आरोप करताय, काय सांगाल? हे बघा, सरकारने निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये सरसकट कर्जमाफी करू असं आश्वासन देऊन मतं घेतलेली आहेत. आणि आता ज्या वेळेला अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्याची वेळ आली त्यावेळेला प्रामाणिक शेतकऱ्यांना डावलून केवळ थकबाकीदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपये त्यांनी अनुदान किंवा त्याला कर्जमाफी देण्याची घोषणा केलेली आहे. हा भेदभाव जो सरकारने केलेला आहे, हा भेदभाव भारतीय किसान संघाला आणि प्रामाणिक शेतकऱ्यांना मान्य नाही. त्यामुळे भारतीय किसान संघाने गडिंग्लज येथून राज्यातील गडिंग्लज येथून प्रामाणिक शेतकऱ्यांच्या दबलेल्या आवाजाला वाढ करून देण्यासाठी बुधवार दिनांक 18 मार्च रोजी भव्य मोर्चाचे आयोजन केलं आहे. या मोर्चाचं नियोजन आपण कसं करताय? या मोर्चामध्ये गडिंग्लज तालुक्यातील प्रामुख्याने आणखीन जवळच्या आजरा, चंदगड, कागल या तालुक्यातील शेतकरी सहभागी होणार आहेत. गावागावांमध्ये याचा प्रचार झालेला आहे. प्रामाणिक शेतकरी, कर्जदार शेतकरी तसेच थकीतसुद्धा पण शेतकरी या सर्वांचा प्रचंड प्रमाणामध्ये पाठिंबा या मोर्चाला दिला गेलेला आहे. या मोर्चाचं ठिकाण व वेळ? या मोर्चाचं ठिकाण गडिंग्लजमध्ये महालक्ष्मी मंदिरापासून सुरुवात होईल. तो बाजारपेठेद्वारे संकेश्वर आजरा या महामार्गावरून तो प्रांत कचेरीवर येईल. प्रांत कचेरीवरती येऊन तिथे सभा होईल आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी म्हणून प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं जाईल. सरकारकडे काय मागणी आहे तुमची? सरकारकडे मागणी अशी आहे की आजपर्यंत ज्या कर्जमाफ्या झाल्या त्याच्यामध्ये पहिली कर्जमाफी झाली 2008 साली आणि त्याच्यानंतर ही आत्ताची कर्जमाफी जी आहे ही 4थी वेळ आहे. प्रत्येक वेळेला प्रामाणिक शेतकऱ्याचा कधीही विचार केलेला नाही. 2014 असो, 2019 असो किंवा आता ही 2025-26 असो, प्रत्येक वेळेला प्रामाणिक कर्जदार याचा अर्थ सरकारने काय घेतला आहे की यांच्याकडे काय फार मोठं हे धनिक आहेत, हे श्रीमंत आहेत, हे भांडवलदार आहेत आणि हे यांना कर्ज, यांच्या डोक्यावरती कर्ज जे आहे हे कर्ज हे शेतीच्या नफ्यातून त्यांनी भागवलेलं आहे. अशा प्रकारचा एक फार मोठा गैरसमज सरकारने करून घेतलेला आहे. असं वास्तव नाही आहे. प्रामाणिक शेतकरी हा आपल्या घरातील बायका, बहिणी, आई यांचे दागिने गहाण टाकतो, आणखीन कर्ज फिरवत असतो. दरवर्षी याच पद्धतीनं प्रामाणिक शेतकऱ्यानं कर्ज हे फिरवलेलं आहे. त्यामुळे तो जरी थकीत दिसत नसला तर शेतीची परिस्थिती अशी आहे की शेतीमध्ये प्रचंड तोटा आहे. कृषी मूल्य आयोगच सांगतो की 40% शेतमालाला उत्पादन खर्चावरती भाव मिळत नाही. महाराष्ट्राचा कृषी मूल्य आयोग अशी आकडेवारी केंद्राला पाठवत असतो. म्हणजे शेतीमध्ये जे उत्पन्न आहे हे उत्पन्न याच्यामध्ये खर्च न भागत असल्या कारणाने कर्ज वर्षानुवर्षे वाढत गेलेले आहेत. प्रामाणिक शेतकऱ्यांना उसळवारी करून कर्ज भरले त्याचा अर्थ शेतीमध्ये त्याला फायदा झाला आहे असा गोड गैरसमज जो सरकारने करून घेतला आहे तो अत्यंत धादांत चुकीचा आहे. आणि म्हणून थकीत शेतकरी आणि प्रामाणिक शेतकरी हे यांची परिस्थिती ही समानच आहे. त्यामुळे प्रामाणिक शेतकऱ्याला हा 2 लाखाचा सुद्धा लाभ दिला पाहिजे. जर हा लाभ दिला तर इथून पुढे महाराष्ट्रातील शेतीच्या जे कृषी क्षेत्रातील वातावरण ठीक राहील. नाही तर प्रामाणिक शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता आपण थकीत राहावं, थकीत राहिल्यावरतीच आपला विचार केला जातो अशा प्रकारची भावना वाढीस लागलेली आहे आणि हा राज्याच्या आर्थिक परिस्थितीला धोका ठरेल. म्हणून आज आम्ही भारतीय किसान संघाच्या माध्यमातून सरकारला हे सांगू इच्छितो की प्रामाणिक शेतकऱ्यांना सुद्धा पण हे अनुदान आपण द्या आणि त्याचा प्रामाणिकपणा वाढीस लागेल अशा प्रकारचा खरा सन्मान त्याचा आपण करावा. आपलं नाव? मदन देशपांडे, महामंत्री, भारतीय किसान संघ, महाराष्ट्र प्रांत. धन्यवाद.
तर आता आपण भारतीय किसान संघाच्या बैठकीला हजेरी लावलेली आहे. भारतीय किसान संघाचे महामंत्री मदन देशपांडे यांनी आपल्याला आता सत्यवार्ता न्यूजच्या माध्यमातून सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात जो काही कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांना फसवलेला आहे, प्रामाणिक शेतकऱ्यांच्यावर जो काही अन्याय केलेला आहे त्याच्या निषेधार्थ 18 मार्चला बुधवार दिनांक 18 मार्च रोजी सकाळी 11 वाजता गडिंग्लज प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून याचा निषेध नोंदवणार आहे. यासाठी गडिंग्लज, आजरा, चंदगडसह कागल, भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजर राहावं असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. आता या मोर्चाला प्रतिसाद कसा मिळतो, किती शेतकरी यासाठी हजर राहतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेटके, गडिंग्लज.